महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर धरलाय, मात्र सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात पाऊस हा जो आहे तो अत्यल्प प्रमाणात पडतोय। साताऱ्यातील पूर्व भागात असणाऱ्या मान, खटाव, दहिवडी, मसवड या परिसरामध्ये अजून देखील पाणी आहे जे आहे ते पाणी पुरवठा आहे तो टँकरने केला जातोय। 120 गावे आणि 403 वाड्यांमध्ये 113 टँकरने अजून देखील पाणी पुरवठा केला जातोय। ऐन पावसाळ्याच्या जुलै महिन्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती या परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या भागामध्ये पेरण्या देखील रखडल्या असून एकीकडे सातारा जिल्ह्यात पाणीच पाणी अशी परिस्थिती झाली असली तरी दुसरीकडे पूर्व भागामध्ये शेतजमीन अजूनही कोरड्या खाक पडलेल्या आहेत। शेतकरी या ठिकाणी पेरण्या रखडल्या असल्यामुळे मोठ्या पावसाच्या येण्याच्या चिंतेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय। पावसाची वाट बघताना या ठिकाणचा शेतकरी पाहायला मिळतोय। लवकरात लवकर पाऊस यावा, या ठिकाणी वरुण राजा बरसावा अशी एकूणच मागणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळते। ओमकार सोनवणे, नवराष्ट्र, सातारा। पासून पश्चिम भागात साताऱ्याच्या पावसाची रिपरिप सुरू आहे, पण मात्र अजून दुष्काळी भागात पाऊस नाही आहे आणि त्याच्यामुळे त्या भागात काय परिस्थिती आहे? टँकर अजूनही सुरू आहेत, काय सांगाल? नमस्कार। दरवर्षी काही भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून शासनाच्या वतीनं काही उपाययोजना राबवल्या जातात। त्याच्यामध्ये विहीर खोलीकरण असेल, योजनांची दुरुस्ती असेल किंवा शेवटचा पर्याय म्हणून आपण टँकरद्वारे पाणी पुरवठा करतो। सर्वसाधारणपणे 30 जूनपर्यंत हे सर्व टँकर बंद होणं अपेक्षित असतं, परंतु आपल्या सर्वांना कल्पना आहे की जूनमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये विशेषतः पूर्व भागातल्या तालुक्यामध्ये 60% जास्त पावसाची तूट आहे आणि पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असतील किंवा इतर स्रोत जे आहेत ते अद्यापर्यंत रिचार्ज न झाल्यामुळे आणि गावकऱ्यांना पिण्याचं पाणी अविरतपणे किंवा नियमितपणे उपलब्ध व्हावं यासाठी आजही टँकर सुरू आहेत। 116पर्यंत गेलेली टँकरची संख्या आहे ती आता 4नी कमी झालेली आहे। पश्चिम भागामध्ये ज्याप्रमाणे आता पावसाची चांगली आगमन झालेलं आहे किंवा चांगली सुरुवात झालेली आहे, कोयनेमध्येही जलसाठ्यामध्ये आता वाढ होते, इतर धरणांच्या साठ्यामध्येही वाढ होते आहे। आपल्याला अपेक्षा आहे की पुढील 5 दिवसामध्ये वेधशाळेने जो अंदाज व्यक्त केलेला आहे 5 तारखेपर्यंतच्या ह्याच्यामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे आणि काही टँकर निश्चितपणे कमी होतील। जसं जसे स्रोत बळकट होतील किंवा पाणी पुरवठा सुरू होईल त्याप्रमाणे टँकर आपले कमी होतील। सर, दरडप्रवण क्षेत्र जे आहेत पश्चिम भागामध्ये त्या अनुषंगानं काय उपाययोजनाच्या आता पावसाच्या दृष्टीने काय तयारी केलेली आहे? सातारा जिल्ह्यामध्ये यापूर्वी दरड प्रवण भाग आपण निश्चित केलेला आहे। जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडनं सर्वेक्षण करून घेतलेलं आहे। काही गावामध्ये आपण पुनर्वसनासाठी घरकुलं बांधून घेतलेली आहेत, त्या ठिकाणी गावकऱ्यांनी शिफ्ट करण्याची कारवाई चालू आहे। टेम्पररी शेल्टर्स आपण तयार केलेले आहेत, त्याही ठिकाणी आपण आवश्यकतेप्रमाणे तिथले रेग्युलर मॉनिटरिंग करून गावकऱ्यांना आपण शिफ्ट करत असतो, काही सूचना देत असतो। निश्चितपणे याही वेळेस ती दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल।